थांबा 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 थांबा. अरे कशाला इसकटायला लागला दारू? अरे इसकटत नाही. आज आपल्या आश्रमाचा पहिला दिवस आहे का नाही, आणि आपलं बाबा दारू पित नाहीत म्हणून ही त्यांच्या नावानं त्यांनाही समर्पित केली बाबा दारू, म्हणून ती थेंब उडवली मी. यार काय झालं तुला रडायला? शांत हो. डिंपलची आठवण आली काय? सवीची आठवण आली काय? नको नाव. अरे सहज विचारलं बाबा. बघा मला आज नाही घरावरून आलोय बघा. बघ की आपला गोपाळा कुठून कुठे गेलाय. अरे बारका असताना वाटलं बी नव्हतं एवढा लांब परतून जाईल. अरे आपला दोस्त पुढे जाऊन देव माणूस होईल. अरे होय केला का? अरे म्हणजे बघा की आपला गोपाळ लहानपणी घरातून पळून गेला काय, 25 वर्षांनी परत आला काय, एकदम टेलर झाला काय, लोकांची मदत केली काय, देव माणूस झाला काय, मरणाच्या दारातून परत आला काय, आता एकदम बाबा झाला काय, आश्रम टाकला काय. तुम्हाला काय कळतंय काय? अंताक्षरी चालले. आपण सुद्धा पुण्यवान आहे. पुण्यवान आहे. विचारा का? विचारा ना. अरे विचारा ना. कारण आपण देव माणसासोबत म्हणजे आपल्या बाबांसोबत राहिलो, आपण त्यांच्यासोबत बोललो. अरे इतका दिव्य पुरुष आपला दोस्त आहे, कोणाच्या नशिबात नसतंय बाबा हे. खरंय करायला का म्हणजे आपण खरंच लागा नशीबवान आहे. खाल्लं की सगळ्यांनी पैसे दिलेत, एकट्याला नाही आणली दारू. एवढी पिक्चर सकाळी उठायचं नाही तुला. नशीबवान आहे आपण. अरे उद्या काय आहे? शुक्रवार आहे. उद्या काय आहे? संडे. उद्या काय आहे? कल इतवार आहे. मुस्काडला पाहिजे. उद्या काय? गुरुपौर्णिमा. अरे गुरुपौर्णिमा. उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्या आश्रमात आपल्याला लवकर उठून तयारी करायची. उद्या जर आपण लवकर उठलो नाही, नशेत पडून राहिलो होतं आणि तयारी झाली नाही तर आपल्या नावाने बोंब लायचे नाहीत. असा कसा बोंबाल चल बरं. नाही नाही अरे आपलं गुरु कोण आहे? हा आपलं दोस्त आपलं गोपाळ बाबा आपलं गुरु आहेत. अजिबात नाही तयारी दानक्यातच होणार. मला तर काय वाटतं माहिती का, उद्या दीक्षा घेऊ सगळ्यांनी. अरे माझी आहे की बाबा रिक्षा, कशा तुम्ही सगळ्या रिक्षा घेताय माझ्या पोटाव पाय. कानात काय तुझ्या दारू गेली काय? रिक्षा नाही रिक्षा म्हणतोय. दीक्षा ते बांधून बिंदून घेतात ना. दीक्षा काय कशाला कशाला दीक्षा? कशाला म्हणजे आता एवढं मानतोय ना आपण गोपाळ बाबासनी. मी सांगतो ना उद्यापासून आपण दारू सोडून टाकू. कशाला नको आहे, दीक्षा भिक्षाची काय गरज आहे? नको दीक्षा दीक्षा घेऊ नको नको. अरे आपल्या मनात आहेत की बाबा, कशाला दीक्षा भिक्षा, काय गरज नाही दीक्षेची. माझं लिव्हर वाजायला लागलं आताच. अयो मी मरतो काय आता. तुला काय आत्ताच चढली काय? फोन वाजतोय तुझा. फोन वाजतोय. अयो डिंपलचा फोन आला का? पिंपलचा फोन. डिंपलचा फोन. डिंपलचा फोन. मी इथे सांगू नको तिला. अरे बस या पोरगीला ना मला सोडत नाही असं दिसतंय. ही प्रेमात पडली मी तुम्हाला म्हणतोय तर. अरे इडी झाली कशाला मला द्यावं हँडसम बनवलं रे. झाली का नाही इडी पोरगी? जरा याला लाऊडस्पीकरला टाक बरं, बघू काय म्हणते. हॅलो, कुठे आहेस तू? इतकी आठवण यायला लागली काय? कर मला काय माझ्याशिवाय. हे घासणीच्या केसाचा घुबड तोंड्या, तुझी कशाला आठवण येईल मला? काम आहे म्हणून फोन केलाय मी. कुठे आहेत तुम्ही सगळे? आम्ही पण आहे. बर 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 कळलंय. सगळी वानर सेना एकत्र कळलंय मला. आम्ही इथं बाबांचं चिंतन करायला लागलोय. टेन्शन नाहीये, चिंतन. चिंतन करायला लागलोय. चिंतन हो असं पेक भरून चाललंय चिंतन. हा कामासाठीच फोन केलाय, गप्पा मारायला नव्हता केला. एक महत्वाचं काम तुमच्यावर सोपवायचंय. ते काम आता नीट लक्ष देऊन ऐका. उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि बाबांचा आदेश आहे की उद्या मोठ्या संख्येने भक्त इथं जमले पाहिजे. या आश्रमातली पहिली गुरुपौर्णिमा आहे, कळतंय का? त्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्हा सगळ्यांवर आहे, कळलं ना? काम व्यवस्थित झालं पाहिजे, नाही तर गाठ माझ्याशी लक्षात ठेवा. होय होय ठीक आहे ठीक आहे. ठेवा आता. ओके ओके मिस यू. आम्ही पण. हा चिअर्स. तुमचं चिअर्सच काढते बाबांना सांगून आता. हा यार कट करणार बाबा. काम करा काम. चला एक काम तर झालं.
करा, सुरू करा. आई कुठे राहिली ती जे त्याला पाठवलं होतं ना घ्यायला? अहो असं काय करताय? आत्या कशात माहित आहे ना मग तुम्हासनी? त्या गोपाळच्या आश्रमात यायला नाही म्हणल्या. आजच्या दिवस आले असते तर काय बिघडलं असतं? बस आपलं. अहो मला बी काळजी आहे की त्यांची. त्या शोभाताईसनी सांगितलंय त्यांना जेवण पाठवून द्यायला. फुलताई मी काय म्हणते माहिती का, काही गरज नव्हती शोभाताईसनी बी सांगायची. बाई दिवसभर नुसत्या शिव्या देत राहत्या, त्या शिव्या देऊन देऊन आहे ना पोट भरतं त्यांचं. हा आपा, मी शोभा मावशींना फोन करून सांगितलंय, त्यांनी दिला डबा आजीला. गोपाळ, बाकी आश्रम लय भारी झालाय बरं का. हा एकदम खास. होय. आता तुझी खोली बी तयार झालीये. आमच्या खोलीचं काय? तुमच्या खोलीचं काय? अरे तेच विचारतोय, आमच्या खोलीचं काय? मला काही कळलं नाही आप्पा काय म्हणताय. नाही आता सगळे आश्रमाचे हिशोब मला बघायचे म्हटल्यानंतर एखादी खोली तर लागलच ना मला. हा आणि या दोन्ही बायका पण येणारच मग. अहो आप्पा, एवढं चांगलं घर आहे आपल्याला. त्यांनी खुशाल इथे यावं, दिवसभर थांबावं, रात्री घरी जावं, पण इथे कोणाला राहता नाही येणार. यांना जर आश्रमात असं एकटं सोडलं तर काही करायला यांना रान मोकळं मिळेल. नाही नाही, यांना असं एकटं सोडता कामा नये. मला इथं थांबलंच पाहिजे. का का नाही राहता येणार? मी बायको आहे तुमची, मी राहते की इथं. म्हणजे तुम्ही स्वतःची काही काळजी घेत नाही, मी तुमची काळजी घ्यायला थांबते. आणि मी खरंच सांगते, तुमच्या कुठल्याच कामात काय लुडबुड नाही करणार. तुम्ही तुमचं काम करा, मी तुमची काळजी घेईन. लालेजी, मी तुम्हाला बोललो ना, इथे कोणालाही राहता नाही येणार. अहो आप्पा, हा आश्रम मी लोकांच्या सेवेसाठी बांधलाय. घरातले समजा इथेच येऊन सगळे राहिले तर लोकांना काय वाटेल, माझ्या भाविकांना काय वाटेल? ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. भाविकांनी जे दानधर्म केलंय हे त्यातून उभारलंय आणि मी त्याचा गैरफायदा घेतोय. आणि माझ्या मनाला हे पटत नाहीये. त्यामुळे तुम्ही बिनधास्त सकाळी या, दिवसभर इथे थांबा, रात्री घरी जा, माझं काहीच म्हणणं नाही. अरे असं काय करतोयस गोपाळ? तुझी काळजी घ्यायला तरी आम्हाला इथे थांबू दे. इथं थांबलं तर काय बिघडणार आहे रे एवढं? आई, पुन्हा तेच. तुम्ही सगळे इथे थांबलात तर हा आश्रम मी स्वार्थासाठीच बांधलाय असेच लोक म्हणतील. तुला हे चालणार आहे का? तूच सांग. लाले, अगं तू बोल ना काहीतरी, तू समजून सांग ना. आता कालपासून समजवतेच आहे, तुम्ही पण आता बोललात. ते ऐकायलाच तयार नाहीत, मी काय करू? हे पहा, मला कोणी काहीही सांगण्याची, समजवण्याची अजिबात गरज नाहीये. मला माहिती आहे मी जे बोलतोय ते तुम्हाला पटत नाहीये, पण तुम्हाला तेच करावं लागणार आहे. जेवण करा. जेवण झाल्यानंतर मी जितेंद्रला सांगितलं, तो बाहेर रिक्षा घेऊन थांबलाय. तुम्ही घरी जा. यानंतर मला ईश्वराच्या सानिध्यात जायचंय. सुरू करा.